हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल। सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार। ठाकरे गटाची युवासेना आणि एबीव्हीपी मध्ये थेट लढत। पंतप्रधान मोदी रविवारी पुणे मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन करणार। भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचंही मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार। महाविकास आघाडी सकाळी 11 वाजता पुणे मेट्रोचं उद्घाटन करणार। मोदींचा कालचा दौरा रद्द झाल्यानं उद्घाटनावरून महाविकास आघाडी आक्रमक। उद्घाटनाला उशीर होत असल्यानं प्रवाशांचे हाल होत असल्याचा आरोप। अक्षयचा मृतदेह दफन करायला जागा मिळत नसल्यानं कुटुंबाची हायकोर्टात धाव। मुंबई हायकोर्टात आज जागेसाठी अर्ज दाखल करणार। अक्षय शिंदेचे वकील अमित काटरनवरेची माहिती। केंद्रीय निवडणूक आयुक्तांचा 2 दिवस महाराष्ट्र दौरा। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार रात्री मुंबईत दाखल। विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेणार। कल्याणमध्ये मुसळधार पावसामुळे स्टेशन परिसरातील रस्ता पाण्याखाली। पाण्यातून मार्ग काढत चाकरमानी आणि वाहन चालकांचा प्रवास। पालिकेकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी 3 पंप कार्यरत। बिल्किस बानो प्रकरणी गुजरात सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। दोषींच्या सुटकेवर राज्यविरोधी केलेल्या टिप्पण्या रद्द करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली होती। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पावसाचा जोर कायम राहिल्यास बाजारपेठेत पाणी शिरण्याची शक्यता। अतिवृष्टीचा राज्यातील 12 जिल्ह्यांना फटका। 33,000 हेक्टरवरील पिकं पाण्यात। सोयाबीन, मका, उडीद, कापूस, कांदा, भाजीपाल्याचं नुकसान। 1 ऑक्टोबरपासून राज्यात 110 कापूस खरेदी केंद्र सुरू होणार। भारतीय कापूस महामंडळाची हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात माहिती। भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये आजपासून दुसरा कसोटी सामना। पहिल्या सामन्यातील पराभवानंतर बांगलादेश रणनीती बदलणार, तर भारतीय संघ विजयी लय कायम राखण्यासाठी सज्ज।